हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. या तिघांचा आपण आज डिफरन्स पाहणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला पण आपण कंडक्टर म्हणजे काय असतं. ठीक आहे. कंडक्टर एकदम सिंपल भाषेत सांगतो तुम्हाला. कंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर किंवा कंडक्टिंग मटेरियल म्हणजे काय? एक असं मटेरियल की ज्याच्यामधून इझिली करंट पास होऊ शकतो. लक्षात आलं? कंडक्टर म्हणजे काय? असं मटेरियल की ज्याच्यातून इझिली इलेक्ट्रिक करंट हे पास होऊ शकतं. अशा मटेरियलला आपण काय म्हणतो? कंडक्टर म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं कोणतेही मेटल असू द्या, कोणतेही मेटल, फॉर एक्झाम्पल तुमचं कॉपरचं असू द्या, आयर्नचं असू द्या, ॲल्युमिनियमचं असू द्या, कोणतेही मेटल हे काय तुमचं कंडक्टर असतं. ठीक आहे. आता कंडक्टर मध्ये लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. कंडक्टर मध्ये किंवा कोणत्याही मेटल मध्ये दोन प्रकारचे बँड असतात. एक असणारे वरती कंडक्शन बँड आणि एक खालती असणारे व्हॅलेन्स बँड. ठीक आहे. व्हॅलेन्स बँड मध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स असतात आपले. ठीक आहे. एक अमाउंट मध्ये आपले इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. ठीक आहे. आता व्यवस्थित जर पाहिलं तुम्ही तर इथं कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड मध्ये इथं एक एनर्जी गॅप असतो. ठीक आहे. एनर्जी गॅप जेव्हा कंडक्टर मटेरियल पाहिलं, कंडक्टर वगैरे पाहतोय, कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड मध्ये हा जो एनर्जी गॅप असणार आहे हा कसा असणार आहे? तर झिरो असणार आहे. एनर्जी गॅप कसा आहे? तर झिरो आहे. ठीक आहे. आता कंडक्शन बँड मध्ये ऑलरेडी ते इलेक्ट्रॉन्स आहेत आणि काही इलेक्ट्रॉन्स कुठे कंडक्शन बँड मध्ये पण आहे. म्हणून काय होतं माहिती आहे का? इथे मला टेम्परेचर इन्क्रीज करायची काही गरज पडत नाही. आता कंडक्टर मध्ये इझिली करंट का फ्लो होतोय लक्षात येते का? व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन्स हे जे आहेत हे ऑलरेडी कुठे प्रेझेंट आहेत? कंडक्शन बँड मध्ये. म्हणजे इथं काय झालेले? ओव्हरलॅप झालेले आहेत. लक्षात आलं का? म्हणून कंडक्टर मध्ये किंवा कंडक्टिंग मटेरियल मध्ये इलेक्ट्रिक करंट हे इझिली पास होऊ शकतं. लक्षात आलं? त्याचं मागचं कारण काय? कारण की व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी कशामध्ये? कंडक्शन बँड मध्ये. कंडक्शन बँड मध्ये आहेत म्हणून काय होते? इझिली करंट इथं पास होऊ शकते. इलेक्ट्रिक करंट इझिली पास होऊ शकते. लक्षात आलं? आता कंडक्टरची काही प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. कंडक्टर काय असतं? इझिली करंटला पास करतं. म्हणजे याची कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे? हाय असणार आहे. कंडक्टिव्हिटी जर हाय तर याची रेझिस्टिव्हिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. बरोबर? कंडक्टिव्हिटी याची कशी असणार आहे? हाय असणार आहे. आणि अपोजिट मध्ये कंडक्टिव्हिटी जर हाय असेल तर रेझिस्टिव्हिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. लक्षात आलं? आणि कंडक्टर जे असणार आहे हे कसं असणार आहे? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट रेझिस्टन्स असणार आहे. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट रेझिस्टन्स म्हणजे काय समजून घ्या व्यवस्थित. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट रेझिस्टन्स म्हणजे जर मी कंडक्टरचा रेझिस्टन्स जर इन्क्रीज केला, जर मी कंडक्टरचा रेझिस्टन्स R काय हा रेझिस्टन्स आहे, रेझिस्टन्स जर इन्क्रीज केला तर टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होते. या प्रॉपर्टीला काय म्हणतो मी? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. लक्षात आलं? याला शॉर्ट मध्ये PTC सुद्धा म्हणतो. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट रेझिस्टन्स. समजलं कंडक्टर म्हणजे काय? लक्षात आलं? आता सेमीकंडक्टर म्हणजे काय? सेमीकंडक्टर मध्ये पाहू आता आपण असं मटेरियल हे कधी कधी बिहेव काय करत आहे? ऍज अ कंडक्टर म्हणून सुद्धा बिहेव करत आहे आणि इन्सुलेटर म्हणून सुद्धा बिहेव करते. लक्षात आलं? अशा मटेरियलला काय म्हणेल मी? सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून. लक्षात आलं? सेमीकंडक्टर म्हणजे काय? हे कधी कधी कंडक्टर म्हणून सुद्धा काम करतात आणि कधी कधी इन्सुलेटर म्हणून सुद्धा काम करतात. ठीक आहे. आता जसं कंडक्टर मध्ये दोन बँड होते, कोणते? एक व्हॅलेन्स बँड आणि एक कंडक्शन बँड. तसंच सेमीकंडक्टर मध्ये दोन प्रकारचे बँड आहेत. कोणते? एक व्हॅलेन्स बँड आणि एक कंडक्शन बँड. ठीक आहे. पण लक्षात घ्या, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो एनर्जी गॅप आहे हा कसा आहे? इथं कसा होता? झिरो एनर्जी गॅप होता. इथं गॅप कसा आहे? स्मॉल एनर्जी गॅप असणार आहे. ठीक आहे. एक स्मॉल अमाउंट मध्ये. बरोबर? आता मला जर या सेमीकंडक्टर मटेरियलला ऍज अ कंडक्टर म्हणून जर बिहेव करायचं असेल, म्हणजे कंडक्टर म्हणून जर वापरायचं असेल मला, तर मी काय करेल माहिती का? इथले व्हॅलेन्स बँड मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील त्या इलेक्ट्रॉन्सला वरती काय करेल मी? कंडक्शन बँड मध्ये पाठवायचा प्रयत्न करेल. बरोबर? कंडक्शन बँड मध्ये मला इथं पाठवायचे. तर मी काय करेल माहिती का? आता ह्या इलेक्ट्रॉन्सला इथं टेम्परेचर इन्क्रीज करेल. यांचं काय करेल? टेम्परेचर हे इन्क्रीज करून टाकेल. जर मी टेम्परेचर इन्क्रीज केलं तर खालचे इलेक्ट्रॉन जे असतील व्हॅलेन्स बँडचे ते कुठं जम्प करतील? कंडक्शन बँड मध्ये. कंडक्शन बँड मध्ये जर इलेक्ट्रॉन जर जम्प जर झाले तर तुमचा कंडक्शन बँड म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट तुमचा फ्लो व्हायला लागेल. लक्षात आलं? हे बघा, सेमीकंडक्टर मध्ये करंट कसा फ्लो होते समजून घ्या. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो गॅप असणार आहे, एनर्जी गॅप कसा असणार आहे? स्मॉल. इलेक्ट्रॉन्स कुठे प्रेझेंट आहेत? ऑलरेडी व्हॅलेन्स बँड मध्ये. मला हे व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन्स कुठे पाठवायचे? कंडक्शन बँड मध्ये. तर मी काय करायचं? टेम्परेचर हे इन्क्रीज करेल. ठीक आहे. आता हे टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन्स हे कुठे
कुठे जम्प होणार तुमचे कंडक्शन बँड वरती, बरोबर. त्याच्याने काय होतं तुमचं इलेक्ट्रिक करंट आहे फ्लो व्हायला. लक्षात आलं. आता सेमीकंडक्टरचे काय दोन टाइप्स असतात नाही, एक असतं सिलिकॉन आणि एक असतं जर्मेनियम. ठीक आहे. आता अजून जर मला टेम्परेचर अजून मी किती व्होल्टेज इन्क्रीज करू शकतो ज्याच्यातून करंट वगैरे फ्लो होईल. लक्षात आलं. तर सिलिकॉनचं मटेरियल जर वापरलं मी तर 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हा सप्लाय दिलेला तर हा तुमचा काय असेल एनर्जी गॅप असेल. ठीक आहे. तेव्हा इथून तुमचा हा एनर्जी गॅप असणार आहे सिलिकॉन जर असेल तर. आणि जर्मेनियम जर असेल तर किती असेल 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल. लक्षात आलं. सेमीकंडक्टरची सगळ्यात मेन प्रॉपर्टीज आहे ॲट 0 टेम्परेचरला, ॲट 0 टेम्परेचरला. ठीक आहे. हे लाईक ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतं. हा क्वेश्चन भरपूरदा विचारला आलेला आहे एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. सेमीकंडक्टिंग मटेरियल 0 केल्विनला किंवा 0 टेम्परेचरला लाईक ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतं. आणि याची प्रॉपर्टीज असणार आहे ही अपोजिट असणार आहे कोणाच्या निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. ठीक आहे. याची जी प्रॉपर्टी असणार आहे काय असणार आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट असणार आहे. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट म्हणजे काय समजून घ्या. जर मी सेमीकंडक्टरचा रेझिस्टन्स जर कमी जर केला, जर मी सेमीकंडक्टरचा रेझिस्टन्स जर कमी केला तर काय होतंय टेम्परेचर त्याचा इन्क्रीज होऊन जाते. या प्रॉपर्टीला काय मिळेल मी निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. लक्षात आलं. लास्ट मध्ये समजून घ्या इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे काय हे एक असं मटेरियल आहे जे कधीही इलेक्ट्रिक करंटला अलाउ करत नाही. ठीक आहे. म्हणजे असं मटेरियल ज्याच्यातून इलेक्ट्रिक करंट हे कधीच पास होऊ शकत नाही. आता क्वेश्चन असा विचारला की इन्सुलेटर मध्ये करंट का फ्लो होऊ शकत नाही समजून घ्या व्यवस्थित. जसं आपण इथं दोन बँड वगैरे पाहिला कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड, तसंच इन्सुलेटर मध्ये पण काय दोन बँड आहेत. एक कोणती आहे कंडक्शन बँड आणि एक व्हॅलेन्स बँड. पण कंडक्शन आणि व्हॅलेन्स बँड मध्ये जो एनर्जी गॅप हा कसा आहे खूप जास्त आहे. इथं एनर्जी गॅप कसा आहे खूप जास्त आहे आणि इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी कुठे प्रेझेंट आहेत व्हॅलेन्स बँड मध्ये. मला जर इथे इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन्स मला जर इथं वरती जर पाठवायचे असतील तर काय करायला लागेल मला टेम्परेचर इन्क्रीज करावं लागेल. बरोबर. आता मी जर इकडनं टेम्परेचर इन्क्रीज करायचं तर म्हटलं तर इथं एनर्जी गॅप कसा आहे खूप जास्त आहे. ठीक आहे. एनर्जी गॅप खूप जास्त असल्यामुळे इथं काय मला इलेक्ट्रॉन्स हे काय वरती जाणार नाही. बरोबर आहे ना. एनर्जी गॅप हा खूप जास्त आहे म्हणून व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकणार नाही. ठीक आहे. म्हणून या इन्सुलेटर मध्ये इलेक्ट्रिक करंट हे पास होऊ शकत नाही. समजलं. आता एक्झाम्पल इन्सुलेटरचं तुम्हाला माहिती आहे काय आहे प्लास्टिक रबर पेपर वूड याच्यामधून कधी इलेक्ट्रिक करंट पास होताना पाहिले का तुम्ही नाही. ठीक आहे. हे काय तुमचे इन्सुलेटरचे एक्झाम्पल आहे. सेमीकंडक्टर एक्झाम्पल काय आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम आहे. ठीक आहे. इन्सुलेटरची प्रॉपर्टीज काय असणार तुमची ही हाय रेझिस्टिव्हिटी असणार आहे. इन्सुलेटरची प्रॉपर्टी काय आहे हाय रेझिस्टिव्हिटी आणि लो कंडक्टिव्हिटी. ओके. आणि लास्ट त्याची प्रॉपर्टी पण काय असणार आहे एनटीसी म्हणजे काय निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. आलं लक्षात. एनटीसी मध्ये आपण पाहिलं जर इन्सुलेटर असेल इन्सुलेटरचा रेझिस्टन्सची व्हॅल्यू मी जर कमी जर करून टाकली तर त्याचं टेम्परेचर काय होणार आहे इन्क्रीज होणार. लक्षात आलं. हे आपण पाहिलं डिफरन्स बिटवीन द कंडक्टर सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. थँक्यू.